लोकांना विचारतो वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला पण या वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, तुम्ही पण या वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा. त्यांना उभं करतो ते सुलेब तुम्हाला पण वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, इकडे या. कम ऑन वजन सुलेब, तुम्ही पण वजन उचलण्याच्या स्पर्धेत या. काश्मीरला आहोत सध्या आपण, काश्मीरला साऊंड स्लीप अँड गो डिप्लाय काय थोडस ते जातील. सुलेब त्यांना उठून पण जाता येणार नाही. साऊंड स्लीप अँड गो डीप वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, तुम्ही पण इकडे या वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा. सरळ उभं राहता येतं. ओके गुड, छान. तुम्हाला पण, आपण पण काश्मीर याला पण भाग घ्यायचा वजन उचलण्याच्या स्पर्धेत. कमान तू पण घे काश्मीरला. ओके बसलेले लोक खुर्चीमध्ये बसलेले पुस्तकं काढून वाचत राहा. सुलेब हा तुम्हाला वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, या इकडे. आणि तू पण तुमच्या पुढे 500 किलो वजनाचा दगड आहे किंवा दोन साईडला रॉड आहे आणि तुम्हाला प्रयत्न करायचा. मित्रांनो, आपल्या मेंदूला जर सूचना दिल्या जमेल जमेल तर जमेल, जमणार नाही तर काय ते प्रयोगाच्या माध्यमातून सांगतो. आपण काश्मीरला सध्या साऊंड हा तुम्ही इथे उभे राहा, यांना बसू द्या. सुलेब आपण काश्मीरला आहोत, या इकडे. यस तुम्ही पण इकडे या. 500 किलो वजनाचा दगड उचलायचा, इकडे या. दोन्ही हातांनी धरा. मित्रांनो, याचं वजन 500 किलो आहे. 1 2 3 म्हटल्यावर प्रयत्न करायचा. बाकीचे लोक रॉड पकडा, खाली वाका. रॉड पकडा. आला 250 किलो वजनाचे गोळे आहे. तू पण इकडे पुढे हा पकडा रॉड. हा पकड ती झाला. हा 1 2 3 म्हटल्यावर प्रयत्न करायचा. रॉड पकडा. ताकद 3 म्हटल्यावर आला हातात नीट धरा. आला रॉड. 1 तुमच्या हातात 500 किलो आहे, जमणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. 2 आणखीन ताकद लावा, बिलकुल जमणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. आणि 3 चला लावा, ताकद नाही जमणार. आता यांच्या डोक्यात आलं ते 500 किलो वजन आहे. मुलांना सांगितलं बेटा गणित कठीण आहे, तुला नाचता येणार नाही, तुला गाता येणार नाही, सगळे झालं बघा. जमेल का लावा ताकद? जमेल का रे बेटा? जमेल का रे? जमेल का? डोक्यात 500 किलो आलं. एक काम करा, स्टूलवर पाय ठेवा. नाही जमणार पण प्रयत्न करायला हरकत नाही. हा पाय उजवा, तुम्ही स्टूलवर ठेवा. ज्याच्या पाय उजवा ठेवा स्टूलवर. चला बाजूला उठा, बाजूला उठा. काढा जवळचा. नाही जमणार, लावा ताकद. कमॉन, जमेल का? जमेल का? पूर्ण डोक्यात आलं, सोडून द्या. उभे राहा मित्रांनो, जमणार नाही. सुलेब दम आलाय ना बघा. जमेल का? हे नाही जमणार. मित्रांनो, गणित कठीण आहे, इंग्रजी कठीण आहे, तुला जमणार नाही असं मुलांना फीड नका करू. तुला नाचता येणार नाही, तुला गाता येणार नाही, ह्या सूचनाही नकारात्मक देऊ नका. कारण तुमच्या मुलांचा तुमच्यावर विश्वास असतो आणि आई बाबा म्हणतात ते बरोबर आहे. जर जमते म्हटलं तर तुमच्या अंतर्मनातली 9 शक्ती कशी वापरता येते ते पण पाहूया. थोडस मागे घ्या, या इकडे बाटून मध्ये घ्या. इथं खुर्ची घ्या. सुलेब जे उभेच राहा. साऊंड स्लीप अँड गो डीप. गुड, बसा स्टूलवर. हा पुढे सरका थोडेसे. पुढच्या खुर्चीमध्ये पाय ठेवा. पुढच्या खुर्चीत पाय ठेवा. वर आहे खुर्ची आहे. तुमचा पाय कधी फ्रॅक्चर का नाही? हा पुढचा दोन्ही पाय ठेवा. मागच्या खुर्चीत दोन्ही पाय जवळ करा. मागच्या खुर्चीत झोपा, मी पकडून पडणार नाही. मागं घ्या, आणखी मागं झोप. ओके ठीक आहे. माने कमरेजवळ हात ठेवा दोन्ही. मित्रांनो, ज्या माणसाला नकारात्मक सूचना दिल्या जमत नाही, जर जमते म्हटलं तर मेंदू कसा काम करतो तो पाहूया. मी 1 2 3 म्हणेल, जे आडवे झोपले खुर्चीवर त्यांच्यासाठी बोलतोय. 1 2 3 म्हटलं की शरीर लाकडासारखं कडक होईल. मधला स्टूल काढला तरी वागणार नाही. कमॉन. 1 कमर वर करा, टाईट व्हा. किती वजन दिलं तर याच्यावर वाकणार नाही. दोन्ही पाय आणखी जवळ करा. 2 कमर वर घ्या, बिलकुल नाही वाकणार. आणि 3 कमॉन. मित्रांनो, ज्या माणसाला नकारात्मक सूचना दिल्यामुळे जे जमलं नाही, जर सकारात्मक सूचना दिल्या तर मेंदू काम करतो. मला जमणार नाही, मी थकतो म्हटलं की थकणार, मला मी करू शकतो म्हटलं तर माफ करा. आणखी तुम्हाला सांगतो, स्टूल मला इकडे द्या. खुर्चीला हात सोडू नका. याचं कारण सांगतो. खुर्च्या प्लास्टिकच्या, याच्यावर काही वजन देऊन पाहू. कमॉन. हा तुमचाच माणूस आहे, आपल्या कंपनीचा माणूस आहे ना? यास काही डाऊट नाही. कमॉन, यावर काही वजन देऊन पाहू. कमर टाईट, आणखी कमर टाईट. वजन दिलं तरी खाली वाकणार नाही. कमॉन, बिलकुल नाही वाकणार. 1 आणखीन टाईट. 2 बिलकुल नाही वाकणार. आणि 3 62.5 किलो वजन आहे. मित्रांनो, घरी 10 किलोचा मुलगा घेऊन पहा काय हालत होते. इथे मात्र आत्मविश्वास वाढविला जातो. यस आय कॅन, मी करू शकतो. तर तुमचा मेंदू तुम्हाला मदत करेल, अन्यथा पुढे जाता येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. साऊंड स्लीप अँड गो डीप. गो डीप अँड डीपर. कमर सगळ्यांना जमेल, पण डीप वाल्यांना आपण काही घेतो, काही मीडियम आहे ते पण डीप जाते. खुर्ची स्टूल कमरवर घ्या, बसता येईल. सुलेब पाय खाली घ्या, उभं व्हायचं आपल्याला. साऊंड स्लीप अँड गो डीप. गो डीप अँड डीपर. एक लावून घ्या.
यांना बाहेर नाही बाजू. आपण यांना घेऊ, हे आपल्या कंपनीचेच आहे. कारण मित्रांनो आम्ही कोणाला नेत नाही. बस स्टूलवर बस बेटा. पुढच्या खुर्चीत पाय तुझा पाय कधी नाही. पाय फ्रॅक्चर यासाठी विचारतो, रॉड वगैरे तर वाकण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही विचारतो की कोणाचं नुकसान पण होऊ नये. कमॉन, मागच्या खुर्चीत झोपायचं. कमर 1 2 3 म्हटलं की शरीर लागण्यासारखं कडक होईल. मधला सूट काढला ते बघणार नाही. कमॉन, बाकीचे लोक गार समोर राहतात, संवस्थेत राहा. सुलैप, थोडा बस. सुलैप, साऊंड स्लीप अँड गो डीप. मी 1 2 3 म्हणतो, शरीर लागण्यासारखं कडक होईल. मधला सूट काढला तरी बघणार नाही. कमॉन, 1 कडक होतो, वाढवा झोपला त्यांच्यासाठी कमरवर करायची. 2 आणखीन टाईट आणि 3 बिलकुल नाही वाकणार. आपण पाहूया, ह्याही माणसावर काही वजन देऊन आणखी कमर टाईट, बिलकुल वाकणार नाही रे. कमॉन, टाईट, आणखीन टाईट. पाहूया, 1 आणखी कमरवर घे, नाही वाकणार. किती वजन दिलं तर नाही वाकणार. 2 नाही वाकणार. 3 डाऊन. वारंवार याचं प्रत्येक मसाजवर कंट्रोलिंग आहे. मी डाऊन म्हटलं की खाली करायचं, अप म्हटलं की वर करायचं. रेडी? डाऊन, खाली कर, डाऊन, अप, वर कर, डाऊन, अप. मित्रांनो, तुम्ही आजच्या प्रयोगामध्ये पाहिलं असेल, एखादा माणूस हवेमध्ये तारंगून दाखवतो, त्याच्यात 10 पट 100 पट कठीण प्रयोग आहे. कारण आमचं विज्ञान म्हणतं रुमालही हवेत थांबत नाही. माणूस कसा, त्या ट्रिक्स असतात. इथे 100% मनोविज्ञान आहे. हे सगळे तुमचे लोक आहे, स्टेज तुमचं आहे, काही घेणं देणं नाही. आणि मी तुम्हाला चीट करण्यासाठी नाही आलो. अत्यंत बुद्धिजीवी लोक. वारंवार सांगा, जमतं जमतं जमतं. कमरवर कर, सूट खाली घ्या. स्लीप, स्लीप. बसायचं बसायचं. साऊंड स्लीप अँड गो डीप. याचा अर्थ आहे की स्वतःला सांगा, मला जमतं जमतं जमतं. उद्यापासून म्हणायचं, यस, दिवसभर काम केलं तरी थकू शकत नाही. अरे 2-2 पाळ्या करता येईल तुम्हाला. काय गरज आहे? नकारात्मक सूचना नका देऊ, तर आपली कंपनी पुढे जाईल. आणि कंपनी पुढे गेली तर आपला कुटुंब पुढे जाणार आहे. आणि नसेल तर एवढ्या याच्यात आपल्याला सुखाने जगता येते. याचे तंत्र मी सांगितले.